समस्त कुडाळ देशकर बांधवांना नमस्कार. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवलीच्या वतीने एक सांस्कृतिक कट्टा म्हणून आपण चालवतो. गेले 2 वर्ष कदाचित जास्त काळ चालवतोय आणि आपल्याला जाणवलंय की आपल्यामध्ये बरेचसे कलाकार आहेत. मग ते अभिवाचन असून दे, कथाकथन असून दे, कविता असून दे, पण तिथपासून सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे संगीत. गाणं म्हणणे, गाणं वाजवणे वगैरे. आपला मध्यंतरी पौर्णिमा खानोलकर यांच्याशी बोलणं झालं, कारण या सांस्कृतिक कट्टा पौर्णिमा खानोलकर आणि वैशाली प्रभू त्यांच्याबरोबर असं ते प्रयत्नपूर्वक चालवत आहे. ग्रुपमध्ये असं डिस्कशन झालं की आपला एक कुडाळ देशकरांचा ऑर्केस्ट्रा असावा, जे शक्य आहे सरावाने. सरावाशिवाय काही नाही, पण शक्य आहे. म्हणजे एखादं गोल असं असावं की जे अचिवेबल आहे, रिअलिस्टिक आहे, म्हणून त्याला स्मार्ट गोल म्हणतात. स्पेसिफिक आहे. त्या दृष्टीने त्यांच्याशी माझं बोलणं चालू होतं. आणि आपल्याला माहिती असेल की दिलासा विरंगुळा केंद्र हे परिवर्तन महिला संस्था म्हणजे ज्योतिताई पाटकरांच्या संस्थेचं एक प्रकल्प आहे. आणि त्याच्यामध्ये मध्यंतरी त्याच्यातून आम्ही ऑर्केस्ट्रा करतो आणि आपल्या कुडाळ देशकरला 14 ऑगस्ट 2022 बहुतेक एक ऑर्केस्ट्रा झाला. सर्वजण छानपैकी नाचले. तर हा जो ग्रुप आहे, आमच्या या ग्रुपमध्ये साधारण गाणारे 60-65 आहे, जास्त असतील 70 असतील. पण कराओकेवर गाणारे आणि उत्तम गाणारे तरी एक 35-40 असतील. म्हणजे आम्ही जेव्हा ऑर्केस्ट्रा म्हणून आमची सुरुवात झाली, ती पण अशी अचानक झाली. परिवर्तन महिला संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही सादर केला आणि कोणीतरी आम्हाला 4थ्या मजल्यावर आयरे रोडला बिल्डिंगच्या पूजेसाठी ऑर्केस्ट्रा आमच्याकडे करणार का म्हणून आमंत्रण केलं आणि आम्ही ऑर्केस्ट्रावाले बनलो. त्याच्यानंतर रोटरी आहे, असं करत काही एक 4-5 ऑर्केस्ट्रा आम्ही केले. आणि नजदीकच्या काळात रोटरी डिस्ट्रिक्टला म्हणजे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि इतर काही ठिकाणं आमचा हा ऑर्केस्ट्रा अप्रूव्ह झालेला आहे आणि डिसेंबर-जानेवारी मध्ये त्याचे कार्यक्रम होणार आहेत. हा भाग मी तुम्हाला का सांगितला की कराओकेवर गाणं आणि ऑर्केस्ट्रा ह्याचा माझा एक जवळून अनुभव आहे. मी त्यात आहे. दुसरी माझी एक सांगीतिक वाटचाल वयाच्या 6व्या वर्षी सुरू झाली. आमच्या घरात संगीत होतं, हार्मोनियम, तबला, तंबोरा होता. वडिलांना खूप आवड होती, भाई खानोलकर, केशव खानोलकर यांना. भाऊ हार्मोनियम वाजवायचा. मी वयाच्या 6व्या वर्षीपासून आमिर हुसेन खानचे शिष्य पापाजी यांच्याकडे तबला वादन शिक्षण सुरू केलं. पण त्या काळात आमच्या घरात दर रविवारी साधारण 18 वर्ष दर रविवारी 5-1 तासाचं शास्त्रीय संगीत असायचं आणि साधारण 25 वर्ष आमच्या घरात दर गुरुवारी शास्त्रीय संगीताचा बेस असलेली भजन असायचं. विविध कार्यक्रमाला, कारण मी बालपण सगळं गोरेगावात गेल्यामुळे विविध कार्यक्रमाला जायला मिळायचं. दर शनिवारी परवीन सुलतान, झरीन दारूवाला, आपले राम मराठे, अभिषेकी. गणपती उत्सवात तर रेलचेल असायची कार्यक्रमाची आणि इतर पण दर शनिवारी बरेचदा जाणं मिळायचं. त्यामुळे कानाला खूप मिळालं. एका बाजूला तबला होता, एका बाजूला घरातलं शास्त्रीय संगीत होतं, त्यामुळे छान कान मिळाला.
त्यामुळे मला जेव्हा पौर्णिमा ताईंनी विचारलं त्यांना मी म्हटलं आपल्याकडच्या आपण सगळ्यांना बरोबर घेऊ, जे मार्गदर्शन करणारे त्यांना पण घेऊ आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मी असेन एवढ्याचसाठी की आपल्याला जे ठरवलेलं गोल आहे की आमचा कुडाळ देशकरांचा एक ऑर्केस्ट्रा असावा ते आपण सिद्ध करूया. वाटचाल थोडीशी सरावाची असल्यामुळे थोडी खडतर असणार आहे. आज आपला दिवस आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा, पण दिलासा विरंगुळा केरळाचा कार्यक्रम 3:30 ते 8 वाजेपर्यंत असल्यामुळे आज मी पोचू शकत नाहीये. पण मी पौर्णिमा ताईंना आज विचारलं तर त्या म्हणाल्या की आपण जर सगळे इंटरेस्ट घेणार तर कोणताही रविवार किंवा दर रविवारी, म्हणजे एखाद्या रविवारी मला नाही जमणार पण दर रविवारी आपण ते सांस्कृतिक कट्टा करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण ठरवून घेऊ. गाणी 2 प्रकारची असतात, एक स्वतःला आवडणारी आणि एक इतरांना आवडतील अशी. ऑर्केस्ट्रा डोक्यात आलं तर आपण इतरांना आवडतील अशी गाणी डोक्यात ठेवावी. स्वतःला आवडतील ती गाणी म्हणायला पाहिजे, स्वतःपुरती तरी म्हणायला पाहिजे, कारण ते आनंद देतं. आपल्या एक प्रख्यात गायिका आहे प्रभा अत्रे, त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. जसा ऑडियन्स तशी गाणी. म्हणजे ख्याल गायकीपासून एखाद्या 5-7 मिनिटाच्या चीज गायकीने सुरुवात करून अभंगवाणी म्हणा, कोणत्याही गाण्यामध्ये सकाळ समोरचा ऑडियन्स जसा डोलेल नाचेल तशी गाणी, हे त्यांच्याकडून मी वैशिष्ट्य जवळून बघितलंय आणि हे माझं मत आहे. तर मला आपल्या सगळ्यांना एवढंच वाटतं की या रविवारी मला शक्य नाहीये, पुढल्या रविवारपासून जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा मी तिथे उपस्थित असणार आहे. आणि एकदा या विषयाला सुरुवात झाली आणि बैठक बसली की कसं करायचं, कुठून सुरुवात करायची, तर आपला हा सांस्कृतिक कट्टा छान चालेल आणि खूप जण त्याच्यात रमतील. मी जसं म्हटलं की आमच्या साधारण एक 250च्या ग्रुपमध्ये 60, 65, 70 लोक गातात. तर आपल्याकडे तर कुडाळ देशकर 350 फॅमिलीज आहेत. तर आपण काहीही मिरॅकल्स करू शकतो. कराओके हा एक माध्यम झालाय ऑर्केस्ट्रासाठी, म्हणजे आपल्याला लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवायला लागत नाही. कीबोर्ड वाजवतोय, त्याच्यानंतर ते ऑक्टोपॅड वाजवतोय, अशी जी वाद्य आहे त्या वादकांना आणि वाद्यांना घेऊन, कारण ह्या सगळ्यांना घेऊन नेहमी प्रॅक्टिसला जाणं किंवा इव्हन कार्यक्रम करणं हे कठीण आहे. त्यामुळे आपण कराओके वापरतो. कराओके आपल्याला तालात बांधून ठेवतं, म्हणजे त्याच्यात आपल्याला कुठेही ताल सोडायला वाव नसतो. त्यामुळे तालाची प्रॅक्टिस गाताना झाली पाहिजे आणि ताल म्हणजे टाळी. पण बरेच जण ना आमच्या ज्येष्ठांमध्ये मला सांगतात, मी पण टाळीवर म्हणतो पण माझ्या टाळीवर म्हणतो. तर माझी टाळी तुझी टाळी असं नसते, हा एक रिदम आहे, तो ठराविक वेळेला बसायला पाहिजे. आणि त्या टाळीवर कोणता शब्द येतो आपल्या गाण्याचा, गाणं लिहून काढायचं, त्याच्या खाली त्या शब्दाच्या खाली त्या टाळीचा मार्क करायचा. आणि ज्यांची टाळी चुकते त्यांच्यासाठी मी एक नवीन प्रयोग करतोय. हे बघा, शिक्षण 2 प्रकारचं असतं, एक रेग्युलर शिक्षण आणि एकाला आपण प्रौढ शिक्षण म्हणतो. तर जरी आपल्याकडे लहान वयाची मंडळी असली तरी याला आपण प्रौढ शिक्षण म्हणजे फास्ट ट्रॅक मध्ये कसं शिकायचं त्याच्यावर जाणार आहोत. आणि सध्या मी आमच्या ज्येष्ठांना एक नवीन प्रयोग आणतोय, तो म्हणजे ज्ञानबा तुकाराम. जशी टाळी असते गाण्याला, त्या गाण्यावर ज्ञानबा तुकाराम सारखी हालचाल करायची. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, प्रत्येक गाण्याला, म्हणजे बऱ्याचशा, अगदी जे स्लो गाणं नाही. आणि अशी गाण्याची प्रॅक्टिस केली तर आपला ताल चुकत नाही. ऑर्केस्ट्रा आपलं कराओके म्हणजे ताल पक्काच पाहिजे, त्यामुळे गाण्याची प्रॅक्टिस करायची. 3 गोष्टी येतात गाताना, सूर, ताल आणि शब्द, शब्दांचा उच्चार. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण करू, पण तालाला पक्क राहायचंय. ओरिजिनल गाण्याच्या आपण कसे जवळ जाऊ, तर ओरिजिनल गाणं, आमच्याकडे एक निष्णात गायक आहेत नितीन ठाकर म्हणून, ज्यांनी षण्मुखानंद हॉल पासून जे कार्यक्रम करतात, तर ते म्हणतात मला कोणतंही गाणं म्हणायचं असेल ते मी 20 वेळा ऐकतो आणि 2-3 वेळा गाण्याबरोबर गाणं म्हणतो.
तसंच काही गाणी जी आहेत हिंदी गाणी, त्याला आपण म्हटलं की सॉन्ग विथ लिरिक्स, लिरिक्स म्हणजे शब्दांबरोबर गाणं द्या, तर तशी गाणी उपलब्ध आहेत. त्याच्यात शब्दाबरोबर गाण्याबरोबर गाणं म्हणायचं म्हणजे आपला रिदम, आपला ताल, शब्दोच्चार आणि कुठच्या शब्दावर ताल हे पक्क होऊ शकतं. आणि प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आपल्याला एकलव्य पण व्हायचंय, एकत्र येऊन काही एकत्रित मार्गदर्शन मिळू शकेल, पण एकलव्य व्हायचंय आणि सगळ्यांनी निष्णात व्हायचंय. माझे पूर्ण प्रयत्न असतील. अजूनपर्यंत असफल किंवा अपयश हा शब्द मी माझ्याकडे थारा ठेवलेला नाहीये. हे मी गर्वाने नाही सांगत आहे, हे श्रमाने सांगतोय. आणि आपण सगळे श्रम करणार तेव्हाच ते शक्य आहे. एवढं म्हणून मी इथे थांबतो. परत एकदा क्षमा मागतो, आज मी पोहोचत नाहीये, पण पुढल्या रविवारपासून आपला मानस असेल तर मी जास्तीत जास्त तिथे येण्याचा प्रयत्न करीन. आमचे ज्ञानी आहेत त्यांना पण समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीन. आणि इथे थांबतो. खूप खूप आभार. आपल्या कुडाळ देशकर बांधवांशी बोलताना एक वेगळाच आनंद मिळतो. थँक्यू.